राहुरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्त्वाची बैठक आहे। पोटनिवडणूक लढवण्याच्या संदर्भात बैठकीमध्ये निर्णय होणार। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्ता तनपुरे उमेदवारीसाठी इच्छुक। समरजित घाटगेंची पुन्हा एकदा घरवापसी होणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील। मुंबईमध्ये 8 एप्रिलला पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडेल। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकारली शेतकऱ्यांची निवेदनं। यावेळेला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी। पुण्यातल्या कात्रज बोगद्याजवळच्या जांभूळवाडी दरी पुलाजवळ 2 कंटेनरचा अपघात झालाय। अपघातामध्ये चालक आणि क्लीनर जखमी झालेत। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मधल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या टँकरचा 8 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा अपघात झालाय। इथेनॉल जगबुडी नदीमध्ये पडत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। सतत होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक लक्ष्मी कंपनीच्या विरोधात आक्रमक। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधील बंधारे शासकीय आश्रमशाळेमध्ये 8 वर्षाच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय। मुलाचा मृतदेह शौचालयाच्या सेप्टिक टाकीमध्ये आढळला आणि खळबळ माजली। शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। इराणवरती आक्रमक हल्ला करण्यासाठी अमेरिकेकडून जोरदार तयारी। अमेरिकेची 16 ग्लोब मास्टर विमानं इंग्लंडवरून मध्य पूर्वेमधल्या देशांमध्ये दाखल। या विमानांमधून भूदल, चिलखती वाहनं आणि इतर लष्करी उपकरणं नेली जात असल्याची माहिती आहे। इराणकडून येणारं कच्चं तेल पैशांच्या कारणामुळे चीनकडे वळवल्याच्या अफवांचं भारत सरकारनं खंडन केलंय। भारत 40हून अधिक देशांकडून कच्चं तेल आयात करतो। एखाद्या गंतव्यस्थानामध्ये बदल झाल्यामुळे त्याला पेमेंट समस्येशी जोडणं अयोग्य आहे, भारत सरकारची प्रतिक्रिया।